नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पापमोचनी एकादशीच्या दिवशी काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? चला जाणून घेऊया. यंदा रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी पापमोचनी एकादशी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने या व्रताचे महत्त्व आणि संपूर्ण पूजाविधी सुद्धा जाणून घेऊया. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात. पापमोचनी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते. कारण या दिवशी व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा 15 मार्च रोजी रविवारी पापमोचनी एकादशी आली आहे. त्यानिमित्ताने सविस्तर माहिती बघूया. पापमोचनी एकादशी ही भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे. आयुष्यात कळत-नकळत घडलेल्या चुकांचं प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मनाची शुद्धता करण्यासाठी हे व्रत आवर्जून केलं जातं. या दिवशी पूजा कशी करावी आणि पूजेची पूर्वतयारी कशी करावी, तर दशमीचे नियम आहेत. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी 14 मार्च 2026 रोजी सात्विक आहार घ्यावा. सूर्यास्तानंतर शक्यतो भोजन टाळावं आणि पूजेसाठी भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो घ्यावा. पिवळी फुलं, तुळशीची पानं, धूप, दीप, फळं, पिवळे चंदन आणि पंचामृत इत्यादींची तयारी करून ठेवावी. दुसऱ्या दिवशीचा एकादशीचा पूजाविधी बघूया. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं. स्नानाच्या पाण्यात थोडं गंगाजल टाकावं. देवघरात दिवा लावून हातामध्ये अक्षता आणि पाणी घेऊन व्रताचा संकल्प घ्यावा. म्हणावं, मी माझे सर्व पाप नष्ट व्हावेत आणि ईश्वरी कृपा मिळावी यासाठी पापमोचनी एकादशीचं व्रत करत आहे, असा संकल्प करावा. विष्णू पूजेला सुरुवात करावी. भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर पिवळी वस्त्र आणि पिवळे चंदन अर्पण करावे. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीची पानं अत्यंत प्रिय आहेत. त्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. मात्र रविवारी तुळशीची पानं तोडू नयेत. त्यामुळे शनिवारीच तुळशीची पानं तोडून ठेवावीत आणि एकादशीला ती भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावी. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनामाचे पठण करावं. हे सुद्धा अत्यंत फलदायी मानलं जातं. पापमोचनी एकादशीच्या दिवशी आरती आणि नामस्मरणालाही विशेष महत्त्व आहे. एवढेच नाही तर या एकादशीच्या दिवशी पौराणिक कथा वाचावी आणि ऐकावी सुद्धा. कारण कथेच्या श्रवणाशिवाय व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असे मानले जातं. पापमोचनी एकादशीच्या उपवासाचे नियम काय? तर या दिवशी पूर्ण उपवास करावा. निराहार उपवास करणं उत्तम मानलं जातं. जर शक्य नसेल तर फलाहार करावा. एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं वर्ज्य आहे, म्हणून भात खाऊ नये. कोणाचीही निंदा नालस्ती करू नये आणि दिवसभर सात्विक विचार ठेवावेत. एकादशीच्या व्रताची सांगता दुसऱ्या दिवशी करावी. म्हणजे सोमवारी 16 मार्च रोजी सकाळी सूर्योदयानंतर द्वादशी तिथीला आपण व्रताचं पारण करावं. ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना दान दक्षिणा देऊन उपवास सोडावा. एकादशी कोणतीही असो, त्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याचा प्रघात प्रघात आहे. त्यानुसार एकादशीचा उपवास करून सकाळी अंघोळ करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं अपेक्षित असतं. या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला दुधाचा आणि पाण्याचा किंवा पंचामृताचा किंवा 1000 तुळशीच्या पानांचा अभिषेक करता येऊ शकतो. अभिषेकाच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत राहावा. ज्यामुळे विष्णू कृपा होण्यास मदत होते आणि पाप नष्ट होते असं सांगितलं जातं. आता तुमचं आयुष्य आर्थिक संकटांनी भरलेलं असेल, मनातील इच्छा पूर्ण होत नसेल, तर पापमोचनी एकादशी हा असा शुभ दिवस आहे, ज्या दिवशी केलेले साधे सोपे उपायही जबरदस्त परिणाम देतात, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णाने प्रथम अर्जुनाला पापमोचनी एकादशीचं महत्त्व सांगितलं आणि यावर भर दिला की हे व्रत केल्याने एखाद्या व्यक्तीला ब्रह्महत्या यासह सर्वात गंभीर पापांपासूनही मुक्ती मिळते. ही एकादशी विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे, जे सुरुवातीला धार्मिक मार्गावर आल्यानंतर लोभ, भौतिक सुख आणि चुकीच्या कर्मांना बळी पडले आहेत. भक्तीने उपवास करून ते स्वतःला भूतकाळातील पापांपासून शुद्ध करू शकतात. शिवाय कधी-कधी वेळ नसतो, तर कधी-कधी परिस्थिती साथ देत नाही आणि आपण संपूर्ण विधीपूर्वक एकादशीचं व्रत सुद्धा करू शकत नाही. पण चिंता करू नका. पापमोचनी एकादशीच्या दिवशी फक्त ही एक सोपी गोष्ट केली तरीही तुम्हाला पापमोचनी एकादशीच्या व्रताने
इच्छापूर्ती आणि धनप्राप्तीचा लाभ मिळू शकतो. पापमोचनी एकादशीच्या दिवशी अगदी घरच्या घरी हा छोटासा उपाय केल्याने तुमचे घर धनधान्याने भरू शकेल. सोबतच तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर या उपायाने तोही कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. ते म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंना फक्त एक तुळशीपत्र अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप 11 आहे. वेळा करा. धन्यवाद. हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो कारण तुळशीपत्र अर्पण केल्याने भगवान श्रीहरी विष्णू त्वरित प्रसन्न होतात. शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र केवळ 11 वेळा जपला तरीही त्यात इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे.